नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 2 एप्रिल 2024 आहे. तर आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर टोटल तुम्हाला या ठिकाणी 90+ घटकाची माहिती सांगणार आहे. SRPF, चालक, कारागृह, त्याचबरोबर शिपाई, बँड्समन, तर सर्वांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. 90+ घटकाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हा खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारेच मित्रांनो मी तुम्हाला डेली अपडेट देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्या आपण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल 2 एप्रिलला, तर त्याच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमचं त्या ठिकाणी टोकन क्रमांक टाका आणि तुमचा जिल्हा टाका, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्या कमेंटचं नाव घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर यूट्यूबवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी यूट्यूबवर सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांचे कमेंट आले, तर त्यांचे कमेंट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर रत्नागिरी या ठिकाणी 13,873 सांगत आहे. नागपूर सिटी पोलीसमध्ये 18,675 सांगत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तर आपण बघितलं काय म्हणते आपलं या ठिकाणी धाराशिव आहे, तर धाराशिवला हे सांगत आहे 5,600 आणि त्यांनी एक रिप्लाय दिला आहे सचिन मोरे यांनी, ते 365 सांगत आहे. तर एवढे अर्ज मित्रांनो आतापर्यंत आले. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल 2 एप्रिलला, तर सातारा ड्रायव्हर आहे, तर सातारा ड्रायव्हर या ठिकाणी 1700+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP यवतमाळ आहे, तर या ठिकाणी 4,100+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF सोलापूर गट क्रमांक 10 आहे, तर या ठिकाणी 15,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणी चालक आहे, तर या ठिकाणी 4,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर ड्रायव्हरला 3,900+ अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर या ठिकाणी 41,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन आहे, तर या ठिकाणी 4,700+ अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 51,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SP सातारा आहे, तर या ठिकाणी 3,500+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबई आहे, तर या ठिकाणी 27,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक मिनटाने आणि प्रत्येक घंट्याने या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे आणि सर्वात जास्त CP मुंबईला या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. तर पहा, नगर ड्रायव्हरला या ठिकाणी 2600+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड बँड्समनला 4,800+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पोलीस बँड्समन ठाणे, तर या ठिकाणी जवळपास 4,919+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण आहे, तर पुणे ग्रामीण या ठिकाणी 26,900+ आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF कोल्हापूर आहे, तर SRPF कोल्हापूर या ठिकाणी 10,000+ अर्ज आजपर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 2,300+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सोलापूर ग्रामीण वाटते बहुतेक 6,200+ आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर सोलापूर शहर आहे, तर सोलापूर शहर या ठिकाणी 5,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर आहे, तर मीरा भाईंदरला या ठिकाणी 9,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा पिंपरी चिंचवड आहे, तर या ठिकाणी जवळपास 9,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीस आहे, तर या ठिकाणी 8,500+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे शहरला 8,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई आहे, तर नवी मुंबई या ठिकाणी 14,000+ अर्ज आलेले आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता सांगून देतो फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे, तर ही आहे मित्रांनो 15 एप्रिल 2024 आहे. तर 15 एप्रिलच्या अगोदर ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा, कारण की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता जवळ येत आहे. ठीक आहे. जवळपास तुमच्याजवळ आता 12 दिवस या ठिकाणी राहिलेले आहे. ठीक आहे. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तुमचं टोकन क्रमांक या व्हिडिओ खाली कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचा. ठीक आहे. तर तुमचं जिल्ह्याचं नावसुद्धा त्या ठिकाणी लिहा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा नवी मुंबई या ठिकाणी पुणे शहर या ठिकाणी जवळपास 8,000+ अर्ज आलेले आहे. नवी मुंबई या ठिकाणी 14,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा SRPF हिंगोली आहे, तर या ठिकाणी 15,900+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर CP मुंबईला जवळपास 2,10,000
पर्यंत क्रॉस झालेले आहे. आणि सी पी मुंबईला सर्वात जास्त फॉर्मची संख्या वाढत आहे. मिनटाने आणि घंट्याने फॉर्मची संख्या सी पी मुंबईला या ठिकाणी वाढत आहे. त्यानंतर मुंबई रेल्वे ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 1500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर यवतमाळला 5600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बीड आहे, तर या ठिकाणी 5500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणीला 4600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर आहे, तर लातूरला 4700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, धाराशिव जिल्हा पोलीस आहे, तर या ठिकाणी 500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर जालना आहे, तर जालना या ठिकाणी 6390 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर एस पी रायगड आहे, तर एस पी रायगड या ठिकाणी 14000 प्लस अर्ज आतापर्यंत पोचलेले आहेत. त्याचबरोबर यवतमाळ ड्रायव्हरला 4590 प्लस अर्ज आतापर्यंत पोचलेले आहे. त्याचबरोबर एस पी बीड आहे, तर एस पी बीडला 4700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा एस पी नंदुरबार आहे, तर या ठिकाणी 6600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे रेल्वे ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 1800 प्लस अर्ज आतापर्यंत भरलेले आहे मुलांनी. त्यानंतर रायगड आहे, तर रायगड या ठिकाणी 5200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर या ठिकाणी 67000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर एस आर पी एफ पुणे गट क्रमांक 1 आहे, तर 15100 प्लस अर्ज आलेले आहे. एस आर पी एफ धुळेला 17700 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक 2 पुणेला 19000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सातारा 5600 प्लस अर्ज आलेले आहे. तर सातारा या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सातारा या ठिकाणी 5600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर एस पी अकोला आहे, तर एस पी अकोला या ठिकाणी 10100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर एस आर पी एफ अमरावती आहे, तर या ठिकाणी 19000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीणला 7700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अहमदनगरला 2400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अहमदनगर आहे, तर अहमदनगर या ठिकाणी 2400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. एस आर पी एफ नवी मुंबईला 16000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा बुलढाणा आहे, तर बुलढाणा या ठिकाणी जवळपास 5580 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, एस आर पी एफ 4 नागपूर आहे, तर या ठिकाणी जवळपास 19000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी 9700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर एस आर पी एफ जालना आहे, तर या ठिकाणी जवळपास 16000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबई गट क्रमांक 8ला 28000 प्लस अर्ज आलेले आहे. ठाणे शहरला 14000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदरला 17000 प्लस अर्ज आलेले आहे. सिंधुदुर्ग 6990 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे कारागृह 67000 प्लस अर्ज गेलेले आहे. नवी मुंबईला 15570 प्लस अर्ज आले आहे. गोंदिया या ठिकाणी 10800 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर ग्रामीणला 7000 प्लस, कोल्हापूर 4900 प्लस, नागपूर सिटी 21900, छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह 49000 प्लस, पुणे कारागृह 56000 प्लस, एस पी नांदेड 10000